रिसोड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. अनंत कॉलनीतून 7.25 लाखांचा ऐवज लंपास. रिसोड शहरातील अनंत कॉलनी भागात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालत एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 7,24,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रिसोड शहरात नागरिकांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल शालिग्राम खडसे हे अनंत कॉलनीतील भानुदास साबळे यांच्या घरात भाड्याने राहतात. काही दिवसांपूर्वी खडसे हे आपल्या मूळ गावी शेलू खडसे येथे गेले होते. घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधून 5 जून रोजी पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास जेव्हा परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होता तेव्हा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 5,24,500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 7,24,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी वाशिमवरून विशेष श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाद्वारे परिसराची कसून तपासणी करण्यात आली, मात्र तुर्तास चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणातील विविध नमुने गोळा केले असून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. रात्री उशिरापर्यंत रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.